कोरडवाहू अभियानात 97 नवीन गावांचा समावेश। सोलापूर जिल्ह्यातल्या दारफळमध्ये लवकरच रेशीम पार्क उभारणार। एसएमएसद्वारे कृषी सल्ला मिळवण्यात नगर जिल्हा राज्यात अव्वल। आणि मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रात मध विक्री सुरू। नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त। कोरडवाहू शेती अभियानात यंदा 34 तालुक्यांमधील 97 नवीन गावं समाविष्ट होणार आहेत। त्यामध्ये नगर जिल्ह्यातल्या 50, सोलापूर जिल्ह्यातल्या 14, सातारा जिल्ह्यातल्या 10, जालना जिल्ह्यातल्या 7, हिंगोली जिल्ह्यातल्या 6, पुणे आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या 2 आणि नांदेड आणि नाशिक जिल्ह्यातल्या 2 गावांचा समावेश आहे। कोरडवाहू शेतीचा विकास करण्यासाठी कृषी विभागातर्फे हे अभियान राबवलं जातं। स्थानिक साधन संपत्तीचं योग्य नियोजन, संरक्षित सिंचन सुविधा, यांत्रिकीकरण, कोरडवाहू पिकांच्या सुधारित वाणाची प्रात्यक्षिकं, संरक्षित शेती, प्राथमिक कृषी प्रक्रिया आणि पणन अशा गोष्टींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली जाते। या अभियानात अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक यांच्यासह मागासवर्गीय शेतकरी आणि महिला शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं जातं। या अभियानातून समाविष्ट गावांमध्ये 3 वर्ष काम केली जातात आणि एका गावावर साधारण 3 कोटी रुपये खर्च केला जातो। गेल्या वर्षी साधारण 300 गावांमध्ये हे अभियान सुरू झालं होतं। यावर्षी या अभियानात पहिल्या टप्प्यात 133 गावांचा समावेश करण्यात आला। आता नव्यानं 97 गावांची भर पडल्यामुळे या गावांमधल्या शेतकऱ्यांनाही योजनेचा फायदा होणार आहे। सोलापूर जिल्ह्यातल्या दारफळ इथं रेशीम पार्क उभारलं जाणार आहे। 2,75,00,000 रुपये खर्चून या पार्कची उभारणी केली जाणार आहे। परराज्यांपेक्षा महाराष्ट्रातच रेशीम कोषांना जास्तीत जास्त भाव मिळावेत, हा या पार्कचा हेतू आहे। दारफळ कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाला जवळ असल्यामुळे त्याची रेशीम पार्कसाठी निवड करण्यात आली आहे। महाराष्ट्रापेक्षा कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात रेशीम कोषांना जास्त भाव मिळत असल्यामुळे महाराष्ट्रातले शेतकरी गेल्या काही वर्षांपासून कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात कोष विक्रीसाठी जात आहेत। या शेतकऱ्यांना परराज्यात जाऊन रेशीम विक्री करण्याचा त्रास कमी व्हावा आणि राज्यातच रेशीम कोषांना चांगले भाव मिळावेत, यासाठी या रेशीम पार्कच्या उभारणीचा प्रस्ताव रेशीम संचालनालयाने सादर केला होता। त्याचा मार्ग मोकळा झाला असून राष्ट्रीय कृषी विकास योजनेमधून हे पार्क उभारलं जाणार आहे। या पार्कच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खुली बाजारपेठ तसंच इतर सगळ्या प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत। तुतीच्या सुधारित जातींच्या वाणांचा पुरवठाही शेतकऱ्यांना करण्यात येणार आहे। यासाठी 8 हेक्टरवर तुतीची तर 2 हेक्टरवर ऐन आणि अर्जुन वृक्षाची लागवड करण्यात येणार आहे। किसान एसएमएस सेवेचा लाभ घेण्यात नगर जिल्ह्यानं राज्यात बाजी मारली आहे। कृषी विभागानं महाॲग्री या सेवेमार्फत मोबाईलवरील मोफत एसएमएसची ही सुविधा सुरू केली आहे। या सुविधेसाठी नगर जिल्ह्यातल्या 1,82,000 शेतकऱ्यांनी एसएमएससाठी नोंदणी केली असून राज्यात 12% वाटा मिळवला आहे। नगर खालोखाल नाशिकचा क्रमांक असून या जिल्ह्यातल्या 1,00,000 शेतकऱ्यांनी या सेवेसाठी नाव नोंदणी केली आहे। औरंगाबाद जिल्ह्यातल्या 92,000, सोलापूर जिल्ह्यातल्या 87,000, पुणे जिल्ह्यातल्या 76,000 तर लातूर जिल्ह्यातल्या 70,000 शेतकऱ्यांनी या सेवेचा लाभ घेतला आहे। सर्वात कमी लाभ सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी घेतला आहे। या जिल्ह्यामध्ये या सुविधेसाठी केवळ 7,000 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे। कृषी विभागानं 2011 मध्ये ऑक्टोबर महिन्यात ही मोफत किसान एसएमएस सेवा सुरू केली। ऑगस्ट महिन्याअखेर राज्यात एकूण 15,41,000 शेतकऱ्यांनी एसएमएसद्वारे कृषी सल्ला मिळवण्यासाठी नोंदणी केली आहे। गेल्या 3 वर्षात कृषी विभागानं नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना सुमारे 17 कोटी एसएमएस पाठवले आहेत। केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र पुन्हा एकदा ग्राहकांचे तोंड गोड करण्यासाठी सज्ज झालंय। या केंद्रातल्या हनी पार्लरमध्ये पुन्हा मध विक्री सुरू झाली आहे। पुण्यातल्या गणेशखिंड रस्त्यावर हे केंद्र असून तिथे आता मध विक्रीसाठी उपलब्ध असेल। जवळजवळ 2.5 वर्ष पुरवठ्याअभावी हे हनी पार्लर बंद होतं। त्यामुळे ते कधी सुरू होणार याकडे विशेषतः पुण्यातल्या ग्राहकांचे डोळे लागले होते। आता सगळ्या गोष्टी मार्गी लागल्या असून या केंद्रामध्ये शुद्ध मधाची गोडी चाखायला मिळेल। मध्य प्रदेशातल्या एका संस्थेतर्फे इथे मधाचा पुरवठा केला जाणार आहे। केंद्रातल्या शास्त्रज्ञांनी या मधाच्या चाचण्या घेतल्या असून ग्राहकांना शुद्ध आणि ॲग्मार्क प्रमाणित मधाची गोडी चाखायला मिळणार आहे। मधाच्या दर्जापासून त्याच्या पॅकिंगपर्यंत सगळ्या गोष्टींची काळजी घेतली जाणार आहे।
इतर दुकानांमध्ये मिळणाऱ्या मधापेक्षा या केंद्रातल्या मधाचे भावही रास्त असल्यामुळे ग्राहकांसाठी ही नक्कीच गोड बातमी आहे। सध्याच्या दमट हवामानात सीताफळ फळं काळी पडणं या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतोय। त्यासाठी कार्बेंडेन्झिम 10 ग्रॅम अधिक मॅन्कोझेम 20 ग्रॅम किंवा 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी। आता बघूया सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे। तांदूळ कमाल 5800 रुपये किमान 2200 रुपये, मटकी कमाल 6500 रुपये किमान 6375 रुपये, उडीद कमाल 6300 रुपये किमान 6300 रुपये, बोर कमाल 1900 रुपये किमान 400 रुपये, चिक्कू कमाल 1000 रुपये किमान 500 रुपये, डाळिंब कमाल 10200 रुपये किमान 1400 रुपये, लिंबू कमाल 4500 रुपये किमान 500 रुपये, पपई कमाल 600 रुपये किमान 300 रुपये आणि पेरू कमाल 1500 रुपये किमान 1000 रुपये। कृषी बाजार भाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या। कोकणात बऱ्याच ठिकाणी तसंच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। राज्यातील काही प्रमुख शहरांचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे: मुंबई कमाल 31 अंश सेल्सिअस किमान 25 अंश सेल्सिअस, पुणे कमाल 29 अंश सेल्सिअस किमान 19 अंश सेल्सिअस, नागपूर कमाल 33 अंश सेल्सिअस किमान 22 अंश सेल्सिअस, नाशिक कमाल 30 अंश सेल्सिअस किमान 20 अंश सेल्सिअस, औरंगाबाद कमाल 30 अंश सेल्सिअस किमान 21 अंश सेल्सिअस, कोल्हापूर कमाल 27 अंश सेल्सिअस किमान 19 अंश सेल्सिअस, सांगली कमाल 29 अंश सेल्सिअस किमान 20 अंश सेल्सिअस, सातारा कमाल 28 अंश सेल्सिअस किमान 19 अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमाल 30 अंश सेल्सिअस किमान 21 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे। हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या। या होत्या आजच्या कृषी वार्ता। पुन्हा भेटूया पुढील भागात। तोपर्यंत नमस्कार। शेतकऱ्याचं उत्पन्न अधिक वाढावं, त्याला 4 पैसे अधिक मिळावेत, यासाठी त्याला मूलभूत सुविधा रास्त भावात आणि वेळेवर मिळणं गरजेचं आहे। यासाठी शासकीय पातळीवर जोरदार प्रयत्नही सुरू आहेत। त्यापैकीच एक म्हणजे सहकारी पाणी वाटप संस्थांच्या माध्यमातून पाण्याचं नियोजन करणं होय। मनपाळे येथील स्थानिक ओढ्यावर 1972 साली बांधकामास सुरुवात होऊन 1975 साली पूर्ण झाला। त्यावेळची त्याची किंमत 11.50 लक्ष इतकी होती। या तलावाची सिंचन क्षमता 50.55 दशलक्ष घनफूट म्हणजे MCFT इतकी आहे आणि मृत साठा हा 4.95 दशलक्ष घनफूट इतका आहे। धरणाची एकूण लांबी 524 मीटर इतकी असून जास्तीत जास्त उंची 20.79 मीटर इतकी आहे। या तलावास उजवा तीर कालवा असून तो 5.16 किलोमीटर इतका लांबीचा आहे आणि त्याची क्षमता 8 घनफूट प्रति सेकंद इतका विसर्ग आहे। हा तलाव 1975 साली बांधल्यानंतर तेव्हापासून हा 1975-76 साली याच्यामध्ये प्रथम पाणीसाठा झाला आणि तेव्हापासून सिंचनासाठी सुरुवात झाली। आज जवळजवळ 35 वर्षे झाली हा तलाव 50 दशलक्ष घनफूट इतक्या क्षमतेने भरतो आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातल्या मनपाडळेची तात्यासाहेब कोरे सहकारी पाणी वाटप संस्था असंच उल्लेखनीय काम करीत आहे। सुरुवातीच्या काळामध्ये शासन त्याचं व्यवस्थापन करत होतं। आता संस्था स्थापन केल्यामुळे संस्थेचा आपला तलाव आहे।
तर दरम्यानच्या काळात 1 वर्ष आम्ही संस्था स्थापन केल्यानंतरसुद्धा थोडासा काळ जो गेला तो थोडा खडतर गेला, पण आत्ता येणारा काळ अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही हाताळायला लागलो आहे. त्यात 12 दारी, त्या दारेच्या पद्धतीनं पाण्याचा विनियोग शेतकऱ्यांना होतो आहे. शेतकऱ्यासाठी आता आम्ही पाणी देतो आहे. ह्यांदा कडधानासाठी आम्ही पाणी देत होतो. तलावाला पाऊस जास्त काळ लागला, त्यामुळं पाणी सोडण्याचा प्रॉब्लेम जास्त आला नाही. त्यामुळं ऊसाला पाणी आम्ही बरंच दिलं, काही ठिकाणी वाळूसऱ्याला पाणी दिलं, त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा अतिशय झाला. शेतकऱ्यांच्या शेतात बांधलेले तलाव, त्यांचं संरक्षण, त्याची देखभाल यासाठी अशा संस्थांचं सहकार्य मोलाचं आहे. सुरुवातीला कालव्यातून पाण्याची गळती होत असे, परंतु अलीकडेच केलेल्या कामामुळे पाण्याची 50% बचत होऊन अधिक क्षेत्रासाठी हे पाणी पुरत आहे. या धरणाची सिंचन क्षमता लागवडीलायक क्षेत्र हे 485 हेक्टर असून प्रकल्पीय सिंचन क्षमता 385 हेक्टर इतकी आहे. या प्रकल्पाखाली 4 गावांना या पाण्याचा लाभ होत असून मौजे मनपाडळे, मौजे पाडळी, मौजे अंबप आणि मौजे अंबपवाडी असे या 4 गावचे मिळून हे प्रकल्पाच्या वरती सिंचन होत आहे. महाराष्ट्र जलक्षेत्र सेवा सुधार प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र शासनाने हा प्रकल्प कालवा पुनर्स्थापनेचे काम करण्यासाठी 56.40 लाख इतकी रक्कम हे कालवा अस्तरीकरण आणि कालव्यावरील बांधकामांची दुरुस्ती यासाठी प्रस्तावित केलेले आहे. आता या कालव्याच्या पुनर्स्थापनेचं काम हे 90-95% इतकं पूर्ण झालेलं असून नजीकच्या 1 महिन्याभरात सदरच्या कालव्याच्या पुनर्स्थापनेचं काम हे पूर्ण होत आहे. यापूर्वी ज्या वेळेला कालव्यामध्ये पाणी सोडलं जायचं त्यावेळेला कालव्यातून गळतीचं प्रमाण खूप होतं, पण आता अस्तरीकरण केल्यामुळे तेच प्रमाण पूर्वी 40 ते 50% इतकं होतं ते आता 5 ते 10% आत आलेलं आहे. पूर्वी आम्हाला पाणी सोडल्यानंतर 10 ते 12 तास इतका अवधी लागायचा 5व्या किलोमीटरमध्ये शेवटच्या विमोचकापर्यंत पोहोचण्यासाठी, तो आता 2.5 ते 3 तासामध्ये त्या ठिकाणी पाणी पोचत आहे. महाराष्ट्र धरण सुरक्षा समितीकडून या धरणाची पाहणी करण्यात येऊन धरण सुरक्षेच्या कामाचं 2.83 लाख इतक्या कामाचं त्याचेही अंदाजपत्रक झालेलं असून तेही काम या 1-2 महिन्यामध्ये काम पूर्ण होणार आहे. अशा तऱ्हेने मनपाळे येथील माती धरण हे पूर्ण क्षमतेनं पुन्हा एकदा या शेतकऱ्यांच्या सेवेसाठी रुजू होत आहे. या तलावाच्या आणि कालव्याच्या पाण्यामुळे शेतकरी नगदी पिकं घेऊ लागले आहेत. सुरुवातीला आमच्या या रानामध्ये ज्वारी, बाजरी पिकत होती, परंतु हा पाट झाल्यापासून आता सगळा ऊस पिकायला लागला. आणखीन गहू, हरभरा असली पिकं घ्यायला लागलो, त्याच्यामुळे आमचा बराचसा फायदा झालेला आहे. 1970-72च्या दुष्काळात सरकारनं अनेक तलाव बांधून ठेवलेले आहेत. त्यापासून कालव्याची देखभाल करणं जरुरीचं होतं. सरकारनं सुरू केलेल्या कालवा पुनर्स्थापना योजनेमुळे पाण्याची बचत होऊन शेतकऱ्यांना दुष्काळात पिकांचं उत्पन्न काढणं शक्य होणार आहे. गोल रसरशीत लालभडक टोमॅटो पाहणं डोळ्यांना जसं सुखकारक वाटत असतं, तसंच टोमॅटो खाणं हे प्रकृतीसाठीही उत्तम असतं. मात्र अशा दर्जेदार टोमॅटोचं उत्पादन घ्यायचं असेल तर टोमॅटोची लागवड उत्तम करणं महत्त्वपूर्ण ठरतं. सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट तालुक्यातल्या जेऊर गावात टोमॅटो लागवडीचा एक आदर्श प्रयोग पाहायला मिळतो. इथल्या विश्वनाथ नलगे या प्रगतिशील शेतकऱ्यानं टोमॅटो लागवडीसाठी मेहनत घेतली आहे. 15 मेच्या आसपासामध्ये आपल्या एकर रानामध्ये दोन्ही साईडचे नांगरट करून कुळं मारून जमीन भुसभुशीत करून 1-2 ट्रायला शेणखत घालून त्यानंतर साधारणपणे जून 10 तारखेला नामदारी कंपनीची 910 व्हरायटी ह्या टोमॅटोचं व्हरायटी आपण निवडलेलं आहे आणि साधारणपणे जून 10 तारखेला लागवड झालेली आहे. पाण्याचं आपल्याकडं शॉर्टेज असल्यामुळे आपण सगळं ठिबक सिंचनावर लागवड केलेली आहे. आपलं ड्रिपर 1.25 फूट असून त्या 1.25 फूटला 2 रोपं बसवलं आहे. या 2 रोपांप्रमाणे आपल्या एकर क्षेत्रामध्ये 12,000 रोपं बसलेत. बसवल्यानंतर त्याला रोपं चिकटण्यासाठी आम्ही ह्युमिक ॲसिड आणि ट्रायकोडर्माचं ड्रिचिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर आपलं
बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला, ढगाळ वातावरण आल्यामुळे आपण स्कोर, कवच, आपलं ब्ल्यू कॉपर, एन्ट्राकॉल, टाटा माणिक आणि नागअळीसाठी दमन 47, ॲबॅमॅक्टिन असले औषधं आम्ही घेतलेले आहे. आता फ्लॉवरिंगच्या जसं पहिल्या स्टेपमध्ये आपण रोपांची लागवड केली, त्याच्यानंतर 10-15 मिनटं आम्ही पाणी 1 महिन्यापर्यंत दिलं आहे. त्याच्यानंतर आता फ्लॉवरिंग स्टेजमध्ये आल्यावर आम्ही 1-1 तास रोज देतो आहे आणि ड्रीपमधून सुद्धा विद्राव्य खतांचा पुरवठा चालू आहे. सल्फर एकरी 1 लिटर आठवड्याला 1 नाही तर 2 वेळा सोडतं आहे आणि आपलं फॉस्फरिक ॲसिड 1 दिवसाआड 2 किलो याप्रमाणे सोडण्यात आलेलं आहे. आणि एक आता परत ढगाळ वातावरण आल्यामुळे जरा करपा या रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागल्यामुळे आता आलटून पालटून बुरशीनाशकाची फवारणी घेण्यात आलेली आहे. नलगे यांनी लागवड करताना पूर्व पश्चिम पद्धतीचा अवलंब केला. खतं ठिबक सिंचन पद्धतीनं दिली. शेणखताचाही वापर केला. साधारणपणे आपल्या ड्रीपवर आपण जे काय ड्रीप केलेलं आहे ते 6 फूट टमॅटो आणि भाजीपाला पिकासाठी योग्य असल्यामुळे त्याच्यामध्ये 6 फूट अंतर ठेवल्यामुळे हवा खेळती राहते आणि त्या आपल्या फळातून माल बाहेर आणायला सुद्धा तार बांबू आपण केलेलं आहे. ते झाड पडू नये, जास्तीत जास्त रोगराईला बळी पडू नये आणि मालाचं क्वालिटी आणि आपलं त्याचं डाग वगैरे पडू नये म्हणून आपण तार बांबूचं व्यवस्था केलेलं आहे, ते बांधलेलं आहे. आपण पूर्व पश्चिम लागवड केलेली आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सूर्यप्रकाश जास्तीत जास्त टाईमला ते पिकाला मिळतं आहे, त्याच्यामुळं कीड आणि रोगाचं थोडंफार प्रादुर्भाव कमी होतो. त्याच्यामुळे आपण पूर्व पश्चिम हे क्षेत्र लागवड करण्यासाठी निवडलेलं आहे. नामदारी 910 हे व्हरायटी निवडण्यामागं प्रमुख कारण म्हणजे आपल्या सोलापूर आणि गुलबर्गा लोकल मार्केटला त्याचा उठाव चांगला आहे आणि व्यापारी नामदारी 910 या मार्केटला किपिंग क्वालिटी जास्त आहे, टिकण्याची क्षमता जास्त असल्यामुळे ते आपण नामदारी 910 व्हरायटी निवडलेली आहे. वातावरण अनुकूल नसल्यामुळे माझ्या अंदाजे एक झाड जवळपास 1-2 किलोपर्यंत देईल असं माझा अंदाज आहे. मग आता वातावरण खराब असल्यामुळं काय होईल काय नाही, माझा अंदाज तर 2 टन या हिशोबाने एक आपलं 12,000 रोपं असलेत 20 टन माल निघावं ही अपेक्षा आपली आहे. साधारण टमॅटोवर प्रामुख्याने सगळ्यात मोठी रोग म्हणजे नागअळी आहे. नागअळीसाठी आपण दमन 47 आणि ॲबॅमॅक्टिन म्हणून एक औषध आहे ते वापरलेलं आहे. मग आता ॲबॅमॅक्टिन बाजारात बंदी असल्यामुळे दमन 47, होस्टातीन, ट्रायझोपास हे घटक असलेलं औषध आम्ही नागअळीवर मारलेलं आहे. त्याच्यानंतर पांढरी माशी आणि आपलं लाल कोळी याच्यावर टमॅटोवर जास्त प्रादुर्भाव असतो, त्याच्यामुळं लाल कोळीसाठी आपण ओमाइड सल्फरची फवारणी घेतलेली आहे आणि पांढरी माशीसाठी टाटा माणिक आणि कीडसाठी प्रोक्लेम, मिसाईल या औषधाची फवारणी केलेली आहे. आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव जास्तीत जास्त ढगाळ वातावरणामध्ये होतो, त्यामुळे झाड खराब होते. त्याच्यामुळं आम्ही 22-3, M45, ब्ल्यू कॉपर, एन्ट्राकॉल, करपा, डावणी, भुरी या रोगांसाठी याचा वापर केलेला आहे आणि त्याचा रिझल्ट आपल्याला चांगले असल्या ढगाळ वातावरणामध्ये आपल्याला रिझल्ट चांगले आले आहेत. खताची मात्रा ज्यावेळी आपण लागवड केली त्याच्यानंतर लागवड करण्याच्या अगोदर आपण 10-26-26 नाहीतर 24-24 यापैकी दोन्हीपैकी एक झिंक, पेरस, मॅग्नेशियम, बोरॉन या सगळ्या मिक्स मायक्रोन्यूट्रनचा मिक्सअप करून त्या बेडवर घातलेलं आहे आणि ते पूर्णपणे मातीमध्ये मिसळून घेतलं आहे. त्याच्यानंतर लागवड केलेली आहे. आतापर्यंत आपल्याला सर्वसाधारण खर्च तार बांबू, सुतळी आणि रोपांचं आपल्या खतांचं सगळं खर्च म्हटलं तर एक 70-80 हजार रुपयाच्या घरात आलेलं आहे आणि 20 टन म्हटलं बाजारभाव 10 रुपये जरी आपल्या पदरात पडला तर 1,20,000 रुपये खर्च वजाता आपल्याला राहतील असं अपेक्षा आहे. जेऊरमधल्या श्री समर्थ सेवा सहकारी संस्थेकडून शेतकऱ्यांना मोलाची मदत केली जाते. विविध सरकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं, शेती उपयोगी साहित्य पुरवणं अशी कामं ही संस्था करते. शिवाय पिकांच्या मार्केटिंगसाठीही मार्गदर्शन करण्यात येतं. तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून किंवा ज्या शासनाच्या योजना येत असतात त्याचा शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवणे आणि त्या अंतर्गत संस्थेच्या कार्यकारी मंडळांच्या सभासदांना एकत्रित करून कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादने त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सध्याला संस्था करत आहे. संस्थेच्या एकूण कार्यकालामध्ये रासायनिक खते, औषधे ह्या मागच्या वर्षीपासून उत्पादन भरपूर होत असल्यामुळं त्यांचा योग्य विनियोग आणि योग्य वापर हा शेतकऱ्यांमार्फत होत नव्हता. त्याचा वापर शेतकऱ्यांनी योग्य पद्धतीने करावा आणि शेतकऱ्यांना त्या योग्य किमतीत शेतकऱ्यांपर्यंत मिळावं यासाठी सध्याला संस्था मागच्या वर्षीपासून प्रयत्न करत आहे. एकंदरीत काम करत असताना शेतकऱ्यांनी
ज्या काही खतं औषधे आहेत किंवा त्यात खूपशा अशा काही कंपन्या आहेत की त्याचा मार्केटिंगमध्ये कुठेच उपयोग होत नाही, मात्र मार्केटिंग खूप चांगल्या पद्धतीने ज्या नवीन कंपन्या येतात दरवर्षी करतात आणि त्या कारण असताना त्या उत्पादनांचा शेतकऱ्यांच्या माथी ती प्रोडक्ट मारली जातात. त्या अनुषंगाने संस्थेने मागच्या वर्षीपासून जी शेतकऱ्यांना उपयोगित जी चांगली उत्पादने आहेत ती शेतकऱ्यांना पोचवणे आणि ती कमीत कमी किमतीत त्यांना पोचवण्याचं काम सध्याला संस्थेच्या सभासदांना करत आहे. की रासायनिक खतांचा वापर तर दरवर्षी वाढतच चालले, मग त्याचा वापर कुठेतरी मध्यावरती येऊन तो कमीत कमी येऊन त्याला हा शेतकऱ्यांना कन्वर्ट सेंद्रिय शेतीवरती आपल्याला कसं करता येईल त्याच्यावरती हा सगळा खटाटोप जो आहे तो आहे. संस्थेचा असाच प्रयत्न की तो खर्च कमीत कमी आणून तो 0 बजेटमध्ये की बाबा उत्पादन तर यायलाच हवं, मात्र शेतकऱ्यांच्या खिशातून कमीत कमी पैशातून जास्तीत जास्त उत्पादन कसं येईल त्याचा तो वापर करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. टोमॅटोची लागवड करणं ही काही अवघड गोष्ट नाही, पण लागवड करताना अभ्यास करून काळजीपूर्वक लागवड करणं उपयुक्त ठरतं. त्यामुळे पीक भरघोस येतच, शिवाय दर्जेदार गुणवत्तापूर्ण पिकाची हमीही मिळते. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpuneKrishi@hotmail.com आणि ddkpuneKrishi@rediffmail.com.